नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲस्परंट टाइम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। महावितरण भरती काल एक नवीन अपडेट आलेला आहे। गेट स्कोअर बाबत काय अपडेट आहे हे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा। 1 महिन्यापूर्वी महावितरणची जाहिरात आली होती। त्यामध्ये इलेक्ट्रिकल इंजिनियर आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या दोन्ही ब्रांचसाठी गेट एक्झाम ही कंपल्सरी सांगितली होती। परंतु आता ज्यांनी गेट एक्झाम दिलेली नाही ते पण या भरतीसाठी फॉर्म भरू शकतील। बघा, त्यांनी हे इथे सांगितलेलं आहे। द कॅन्डिडेट विल बी सिलेक्टेड ऑन द बेसिस ऑफ परफॉर्मन्स इन द ऑनलाइन टेस्ट and valid gate score obtained in the last 3 years. Gate 2021, Gate 2022 and 2023 by giving 90% weightage to the online test and 10% weightage to the gate score. फक्त 10% वेटेज जे आहे ते गेट स्कोअरला राहणार आहे आणि 90% जे वेटेज आहे ते ऑनलाइन टेस्टला राहणार आहे। ज्यांच्याकडे गेट स्कोअर नाही ते ऑनलाइन टेस्टमध्ये पण मार्क्स मिळवू शकतात, कारण की 90% वेटेज ऑनलाइन टेस्टला आहे। इफ कॅन्डिडेट वॉन्ट टू टेक बेनिफिट ऑफ 10% वेटेज ऑफ गेट स्कोअर, कॅन्डिडेट मस्ट हॅव क्वालिफाईड इन गेट एक्झामिनेशन फ्रॉम वन ऑफ द फॉलोइंग डिसिप्लिन्स: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग अँड सिव्हिल इंजिनिअरिंग. Qualifying in GATE exam from other discipline shall not be accepted for taking benefit of GATE score. बघा, सगळ्यात महत्त्वाचा अपडेट, the candidate do not possessing GATE score will also be eligible to apply. All candidates will have to appear for online test. ज्यांच्याकडे गेट स्कोअर नाही ते पण या भरतीसाठी फॉर्म भरू शकतील। बघा, इथे हे त्यांनी दिलेलं आहे। बघा, तुमची टेस्ट कशी राहणार आहे, कोणत्या सेक्शनला किती वेटेज राहणार आहे ते पण त्यांनी इथे दिलेलं आहे। टेस्ट ऑफ प्रोफेशनल नॉलेज म्हणजे इथे तुमचं सिव्हिल इंजिनियर असलं किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग त्याच्या बेसिसवर इथे तुम्हाला क्वेश्चन राहणार आहे। 50 क्वेश्चन आणि 110 मार्क्स। नंतर आहे टेस्ट ऑफ जनरल नॉलेज, त्याच्यामध्ये टेस्ट ऑफ रिझनिंग, टेस्ट ऑफ क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि टेस्ट ऑफ मराठी लँग्वेज। बघा, या तिन्हीमध्ये तुम्हाला एका क्वेश्चनला अर्धा मार्क्स राहणार आहे। अशी तुमची टोटल 150 मार्काची हे टेस्ट होणार आहे। यामध्ये तुम्हाला 120 मिनिट म्हणजे 2 तास मिळतील। बघा, इथे त्यांनी नोट दिलेली आहे। देअर विल बी पेनल्टी फॉर रॉंग आन्सर्स marked by the candidate. For every wrong answer marked by the candidate, 1/4 of marks assigned to that question will be deducted as penalty. If a question is left blank, that is, no answer is marked by the candidate, there will be no penalty for that question. बघा, यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे 1/4. ऑल अदर टर्म्स अँड कंडिशन ॲज मेन्शन इन ॲडव्हर्टाइजमेंट नंबर दिलेला आहे। डेट दिलेली आहे 29 डिसेंबर 2023, रिमेन्स अनचेंज। बघा, जे ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये दिलेलं आहे ते सर्व ॲज इट इज राहील, फक्त गेट स्कोअरचा हा त्यांनी चेंज त्यामध्ये दिलेला आहे। बघा, इथे खाली त्यांनी नोट दिलेली आहे। The above mentioned selection procedure is one-time procedure adopted in this recruitment. In future, the selection will be based on gate score only. बघा, आता तुम्हाला 10% जे वेटेज आहे ते गेट स्कोअरला आहे आणि 90% जे वेटेज आहे ते ऑनलाइन टेस्टला आहे। पण याच्यानंतर जेव्हा ही भरती निघेल तेव्हा ही भरती फक्त गेट स्कोअरवर होईल। बघा, काल त्यांनी एक नवीन अपडेट दिलेला आहे।
तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून असे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.